नमस्कार. आज आपण नवीन व्हिडिओ बनवत आहोत आणि तो व्हिडिओ हा हाके संदर्भात आहे. की लक्ष्मण हाकेची आम्ही काल टी व्हीवरती बाईट पाहिली. त्या बाईटमध्ये लक्ष्मण हाके सांगतायत की जरांगे पाटलांचा बाप जरी आला तरी बी ओबीसीचं आरक्षण संपू शकत नाही. मला हाकेंना एवढंच सांगायचं आहे, जर तुम्ही म्हणतात जरांगे पाटलांचा बाप जरी आला तरी ओबीसीचं आरक्षण संपू शकत नाही, मग तुम्ही उपोषणाला का बसलात? हाच मला पडलेला सर्वात मोठा प्रश्न आहे. जर तुम्ही जर जरांगे पाटलांना म्हणत असला की जरांगे पाटलाचा बाप जरी आला तरी ओबीसीचं आरक्षण संपणार नाही, तर तुम्ही मग उपोषणाला बसलात. हीच खरी ही आहे. आणि ज्या लोकांना 57 लाख लोकांना कुणबी प्रमाणपत्र मिळाली, ते कुठून ओबीसीच्या बाहेरचे आहेत का? ते ओबीसीमधलेच आहेत. कारण हाके साहेब तुम्हाला सुद्धा माहीत आहे, त्याच्यामुळे तुमचीसुद्धा तळपायाची आग मस्तकाला चाललेली आहे. कारण तुम्ही एखाद्याची सुपारी घेऊन बोलायचं बंद करा. कारण दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्ही जे बोलण्याचा स्तर तुमचा सुटत चालला आहे, तो स्तर तुम्ही सुधारायचं काम करा. कारण विनाकारण आपल्या फायद्यासाठी लोकांवर शितुडे उडाडण्याचं काम करू नका. कारण मराठा समाजाचं जे आंदोलन चाललेलं आहे ते शांततेने आणि शांतप्रियतेने चाललेलं आंदोलन आहे. तुम्हाला घडीला पाटलांवरती शरद पवारांचा माणूस आहे म्हणून म्हणता, घडी तर नंतर थोडे दिवस काही झाले की पुन्हा शिंदेंचा माणूस आहे म्हणता. कारण तुमची जी बोलण्याची भाषा आहे ती सुधारणे गरजेची आहे. कारण कुणाला तरी काहीतरी टॅग लावून स्वतःचं गठुडं बांधण्याचं काम करू नका. आणि तुम्हाला एवढीच एक मराठा समाजाच्या वतीने विनंती की तुम्ही तुमचं जी बोलण्याची भाषा आहे ती भाषा सुधारण्याचं काम करा. अन्यथा तुम्हाला पुन्हा पश्चाताप होईल. तुमच्या खऱ्या अर्थानं तुम्ही ज्या आंदोलन आज करायला पाहिजे होतं ते आंदोलन न करता तुम्ही कुठंतरी तुमच्या समाजाची दिशाभूल करण्याचं काम करू नका. कारण तुमचा धनगर समाज आज एसटीमधनं आरक्षण मागतो आहे. तुम्ही तिकडं एसटीमधनं मिळतं आहे का तिकडं पाहण्याऐवजी तुम्ही इकडं दुसऱ्याच्या ह्याच्यात काड्या करण्याची तुम्हाला गरज नाही. कारण तुम्ही तुमचा समाज जो मागतो आहे त्या समाजाच्या पाठीमागं राहा. अशी एक माहिती मिळते की त्या ठिकाणी आंदोलनावरनं त्यांना हाकून दिलेलं आहे. त्या आंदोलनावरती बसून दिलेलं नाही, आंदोलनापाशी येऊनसुद्धा फिरकूनसुद्धा दिलेलं नाही. त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली आणि त्यांना हाकून दिलं. आता दुसरी एक गोष्ट आहे की तुम्ही जे शिंदे साहेबांवरती तुम्ही बोलले, कारण तुमची भाषाचा स्तरच तो घसरत चालला आहे. म्हणजे याचा अर्थ मराठ्यांचा आता कुठंतरी विजय व्हायला लागला आहे. कारण मराठा समाजाला आता आरक्षण मिळण्याच्या वाटेवरती आहे. जरांगे पाटलांनी जे म्हटले होते ते खरं आता सत्यात उतरायला सुरुवात झालेली आहे असं आता कुठंतरी दिसायला लागलेलं आहे. आणि त्याच्यामुळे मराठा समाजाला विनंती की असल्या वाचाळवीरांना जोपर्यंत आपल्याला जे हवं आहे तो पदरात पडेपर्यंत ह्यांना काय बोलायचं ते बोलू द्या. ह्या असल्यांच्या नादी लागू नका आणि आपला विजय कसा होईल ह्याच्याकडे लक्ष द्या. आपलं जे हक्काचं आहे ते आपल्या कसे पदरात पडेल ह्याच्याकडे ते लक्ष द्या. आणि ज्या वेळेला ते होईल त्यावेळेला बघून घेऊ. मग हके काय बोलतात काय नाही बोलत ह्याच्याविषयी आपण नंतर करू. परंतु आज आपल्याला जरांगे पाटलांना साथ देण्याची गरज आहे. जितक्या ताकदीने होईल तितक्या ताकदीने आंतरवालीकडे या आणि जरांगे पाटलांना साथ द्या. जेवढी ताकद वाढवता येईल त्या आंतरवालीमध्ये तेवढी ताकद वाढवण्याचं काम करा. पूर्ण महाराष्ट्रामधनं सर्व मराठा समाजानं आंतरवालीकडे येण्याचं काम करावं ही एवढीच विनंती करतो आणि थांबतो. जय शिवराय.